कसे कोठुनी येतो आपण, कसे नकळता जातो गुंतून। उगाच हसतो उगाच रुसतो, क्षणात आतुर क्षणात कातर। जरा विसावू या वळणावर, जरा विसावू या वळणावर। भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर। जरा विसावू या वळणावर, जरा विसावू या वळणावर। खेळ जुना हा युगायुगांचा, रोज नव्याने खेळा याचा। डाव रंगता मनासारखा, कसली हुरहुर कसले काहूर। जरा विसावू या वळणावर, जरा विसावू या वळणावर। किती सुंदर मराठी गाणं आहे ना। हे गाणं ऐकल्यानंतर मनातलं दुःख जे आहे ना ते असं पळून जातं। नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण। तर बऱ्याचदा काय होतं, आपल्या घरामध्ये ना जुन्या विचारांचे लोक असतात। मग ते आई वडील असतील, सासू सासरे असतील किंवा आणखी कोणीही घरामधली ती व्यक्ती असू शकते, जिच्यासोबत आपल्याला सतत राहावं लागतं। आणि मग त्यांचे विचार अगदी जुने असल्यामुळे आपल्याला त्याचा कुठे ना कुठेतरी त्रास व्हायला लागतो। मग सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊयात की हे लोक असे का वागतात। तर पहिली गोष्ट ही की त्यांना बाहेरच्या जगामध्ये काय चाललंय याची कल्पना नसते। बऱ्याचदा बघा, आपल्याला सुद्धा एखादी गोष्ट कोणी सांगितली नाही तर ती आपल्याला कळतच नाही। अगदी तसंच अशा लोकांना सुद्धा कोणाकडून बाहेरची इन्फॉर्मेशन मिळत नाही आणि मग त्यामुळे त्यांचे विचार जे आहेत ते पहिल्यासारखेच राहिलेले असतात। मला मान्य आहे की काळानुसार बदललं गेलं पाहिजे, पण कधी कधी काही लोकांना ते शक्य होत नाही, कारण ते लोक बाहेरच पडत नाहीत आणि त्यामुळे त्यांना बाहेरच्या जगात काय चाललंय हे माहितीच नसतं। मग अशा वेळेला आपण त्यांना बसून सांगितलं पाहिजे की आपण नेमकं काय करण्यासाठी बाहेर जात आहोत बाबा, किंवा तुम्ही सुद्धा सोशल व्हा, तुम्हाला सुद्धा बाहेर पडून छान वाटेल जसं मला बाहेर पडून छान वाटतंय। आणि एक एकदा काय होतं की घरामध्ये अगदी बाहेर कोणी आपल्याला बोलवायला आलं ते सुद्धा घरातल्या लोकांना आवडत नाही। मग आपल्या मुलांवरती म्हणा किंवा घरातल्या इतर लोकांवरती त्यांची चिडचिड होते। मग अशा वेळेला आपल्यालाही त्रास व्हायला लागतो आणि मग आपण डिमोटिवेट। मग अशा वेळेला आपण काय करू शकतो, तर अशा लोकांना आपण आपल्या समोर घेऊन बसायचं, शांतपणे समजावून सांगायचं, तुम्ही सुद्धा बाहेर पडा, तुम्हाला सुद्धा आणखी चांगल्या गोष्टी कळतील, अशा पद्धतीने त्यांना समजावून सांगायचं। किंवा दुसरी गोष्ट आपण ही करू शकतो की मला तुमच्या ह्या वागण्याचा त्रास होत आहे आणि त्यामुळे आपण थोडंसं एक काहीतरी यामधला तोडगा काढूयात की ही माझी कामं उरकली की मी बाहेर पडणार। मग तुमचं म्हणणं आहे की मी काम करून बाहेर पडावं, तर मी काम करत आहे। मग माझं म्हणणं हे आहे की मी बाहेर पडल्यानंतर तुम्ही घरामधल्या इतर लोकांवरती चिडचिड करू नये, तर तुम्ही माझ्यासाठी ऐका, मी तुमच्यासाठी ऐकते, असं आपण त्यांना समजावून सांगायचं। ह्यावरती दुसरा उपाय आपण असा करू शकतो की आधी आपण स्वतःची पर्सनॅलिटी अशी बनवायची की समोरचा व्यक्ती आपल्याला काहीच बोलू शकला नाही पाहिजे। मग त्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये खूप जास्त बदल करावे लागतात। आपल्याला वेळोवेळी सक्त व्हावं लागतं। एखादी गोष्ट आपल्याला आवडत नाही तर ते समोरच्याला सांगावं लागतं की मला हे आवडत नाहीये, तुम्ही हे वागणं बंद करा। मग त्यावेळेला चिडून न सांगता आपण थोडासा दबाव देऊन सांगितलं पाहिजे, म्हणजे आपल्या बोलण्यामध्ये दबाव पाहिजे। आपल्याला चिडायचं नाहीये समोरच्या प्रती, किंवा आपल्याला खूप जास्त प्रेशराईज सुद्धा करायचं नाहीये समोरच्याला। मग त्याच्यामधला मार्ग काय असतो की आपल्या बोलण्यामध्ये दम पाहिजे आणि त्यानुसार आपण समोरच्या व्यक्तीला सांगितलं पाहिजे। आपल्याला काही वेळेला, म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येकच वेळी आपल्याला जर आपली पर्सनॅलिटी खूप चांगली आणि भारदस्त असेल तर समोरचा व्यक्ती आपल्याला निगेटिव्ह काहीतरी बोलायच्या आधी 4 ते 5 वेळा विचार करतो। त्यामुळे दुसरी गोष्ट आपण ही करू शकतो की आपण आपल्या पर्सनॅलिटीवरती काम करायचं। आता एक एकदा काय होतं की समोरच्याला सांगूनही काही उपयोग होत नाही, त्याला समजावूनही काही उपयोग होत नाही। की आपलं व्यक्तिमत्व कितीही चांगलं असलं तरी देखील काही लोक असतात जे आपल्याला त्रास देतातच, आपल्याला काही ना काही बोलतच राहतात। मग अशा वेळेला एकच उपाय उरतो, तो म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन। आता मी ह्या गोष्टींचा बराच माझ्या आयुष्यामध्ये प्रयोग करत असते आणि त्यामुळे 90% माझं आयुष्य खूप सोपं होतं। आता ह्यामध्ये संकल्प सिद्धी म्हणून एक गोष्ट आहे, तर ती कशी वापरायची। जेव्हा आपण जेवण बनवत असतो ना त्यावेळेला आपल्याला काय हवंय, आता आपल्याला हे हवंय की माझ्या सासू सासऱ्यांनी मला माझ्या बाहेर गेल्यानंतर माझ्या मुलींवरती चिडचिड करू नये किंवा इतर घरातल्या कोणत्याही व्यक्तींवरती चिडचिड करू नये। थोडेसे त्यांनी त्यांचे विचार बदलावेत, त्यांनीही थोडं माझ्यासाठी ऍडजस्ट करावं आणि मी तर त्यांच्यासाठी ऍडजस्टमेंट करतच आहे। तर आपल्याला जे हवंय ते झालेलं आहे असं बोलत स्वयंपाक करायचा।
मग मी बाहेर पडल्यानंतर माझ्या घरातले लोक चिडचिड करत नाहीत किंवा मला माझ्या मैत्रिणी जेव्हा बाहेर बोलवायला येतात त्यावेळेला त्यांची चिडचिड होत नाही. मी आनंदाने बाहेर पडत आहे आणि तितक्याच आनंदाने मी घरामध्ये येत आहे. यातल्या कोणाचीही अजिबातच कोणत्याही निरर्थक गोष्टींवरून चिडचिड होत नाहीये. घरामध्ये अजिबातच कुठलेही वादविवाद नाहीयेत. हे असं सगळं बोलायचं आणि स्वयंपाक करत राहायचा आणि रात्री झोपण्यापूर्वी आपण जे लाईफ आपल्याला हवंय, आपल्याला आपला दिवस कसा घालवायचा आहे तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही तसं जगताय हे झोपण्यापूर्वी इमॅजिन करत झोपायचं. 1 महिना ते 1.5 महिन्यानंतर हळूहळू प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला लागतात. त्यामुळं थोडंसं लॉ ऑफ अट्रॅक्शनचा अभ्यास करायचा आणि आपल्याला जे हवंय ते मिळवण्यासाठी कुठेतरी आपल्याला इतरांना सतत सांगणं बंद करायचंय आणि स्वतःमध्ये ते मनन करत राहायचं आहे, ते इमॅजिन करायचं आहे, ते सगळं घडलेलं आहे असा विचार करायचा आहे. हळूहळू सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला लागतात. जरी 100% नाही सॉल्व्ह झाले तरी 80% त्याची तीव्रता जी आहे ती कमी होते. म्हणूनच मी काही थोडेसे व्हिडिओ केलेले आहेत याच्या बाबतीत. त्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देते, ते तुम्ही बघू शकता. आणि ऍक्च्युली हा व्हिडिओ करायचं कारणच हे होतं की मला 2-3 दिवसापूर्वी एका व्हिडिओच्या खाली कमेंट्स आल्या होत्या की आमच्या घरामध्ये असे प्रॉब्लेम्स आहेत, जुन्या विचारांचे लोक आहेत आणि त्यामुळे आम्हाला खूप जास्त त्रास होतो, मग काय केलं पाहिजे. आणि त्यावरती हे असं उत्तर मी समाधानकारक दिलेलं आहे असं मला वाटतंय. बाकी तुम्हाला आणखी काय प्रश्न असतील ते प्लीज मला कमेंट्समध्ये विचारा. मी नक्की त्यावरती व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन. बाकी हा व्हिडिओ इथंच थांबवते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ छान वाटला असेल. लवकरच अशाच एका नवीन छान विषयासोबत भेटूयात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, भरभरून जगा, आनंदी राहा.